नमस्कार, मी अश्विनी महेश पाटील पाटली किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। गरमीला भरपूर सुरुवात झाली आहे आणि उन्हाळ्यामध्ये जेवढं थंड वस्तू खातील तेवढं अतिउत्तम। त्यासाठी मी आज तुम्हाला सोप्या पद्धतीने काकडीचं रायता दाखवणार आहे। तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर सर्वप्रथम मी तुम्हाला दही कसं लावायचं ते आज दाखवणार आणि त्याच्यानंतर आपण रायतं बनवणार आहे। सर्वात प्रथम म्हटलं तर रायतं बनवायचं म्हटलं तर आपल्याला दहीची गरज आहे। तर दही कसं लावायचं मी ते तुम्हाला आता दाखवते। तर मी अर्धा चमचा हे दही घेतलेलं आहे, म्हणजेच विरजण। आपण जे दह्यामध्ये म्हणजे दही बनवतो त्यावेळेस विरजण लावतो, तर हे विरजण आहे आणि ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित मी बघा गठ्ठे होते ना, ते आपण सर्व व्यवस्थित सारखं करून घेतले, म्हणजे हे सॉफ्ट असं हे विरजण झालं तयार। आता ह्यामध्ये ना मी 1 कप दूध घेतलेलं आहे। हे 1 कप दूध घेतलंय ना ते आपण भरपूर असं गरम करून थोडंसं नॉर्मल असं थंड करून घेतलेलं आहे। त्यानंतर हे दह्यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। दुधामध्ये विरजण घातल्यानंतर मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। कोमट दूध असते ना तेव्हाच आपल्याला हे दही करायचं आहे आणि दही व्यवस्थित असं लागलं जातं। गरमीचा सीझन आहे त्याच्यामुळे जवळजवळ हे दही आहे आपण जे लावलं होतं ते जवळजवळ 6 ते 7 तासामध्ये रेडी झालं आहे आणि घट्ट असं हे दही झालेलं आहे। कारण उन्हाळ्यामुळे काय होतं लवकरात लवकर उष्णतेमुळे दही लगेच रेडी होते। तर आता आपल्याला रायता बनवायचं आहे, त्यासाठी सर्वप्रथम मी ह्या 2 काकड्या आहेत त्याची सालं सोलून घेते। सर्वप्रथम ह्या 2 काकड्या आहेत तर आपण ह्याची सालं सोलून घेऊया। त्यासाठी मी हा तोंडाचा भाग आहे हा काढून घेते, थोडं जास्त काढायचं आहे आणि त्यानंतर असा गोल गोल व्यवस्थित असा फिरवून घ्यायचा आहे। कारण बऱ्याचशा आपण काकडी आणल्यानंतर काय असतं कडू लागतात त्याच्यामुळे ह्या अशा फिरून घ्यायच्या आहेत। हे बघा अशा पद्धतीने। आता हा तुम्हाला दिसतोय ना हा फेस आहे, म्हणजे ज्या काकडीमध्ये कडवटपणा असतो ना तो हा सगळा बाहेर पडतो। हे सगळ्यात आजच्या आपण जे काकडीचं रायतं बनवणार त्याच्यासाठी ही महत्त्वाची टीप आहे। हे बघा दिसतोय ना हा फेस निघतोय। अशा पद्धतीने आपण 1-2 मिनिटासाठी ही काकडी आहे ना ही व्यवस्थित ह्या मुखानेच आपल्याला घासून घ्यायची आहे अशा पद्धतीने। त्यानंतर हा पाठचा भाग आहे, हा पाठचा भाग सुद्धा थोडा काढायचा आहे जास्त आणि त्यानंतर पुन्हा ही व्यवस्थित घासून घ्यायची। ह्याच्यामुळे सुद्धा आता पुन्हा ही निघते। 1-2 मिनिटं झाल्यानंतर व्यवस्थित घासली का अशा पद्धतीने हा फेस निघतोय। हे बघा आता पूर्ण हे मी घासून घेतलेलं आहे, म्हणजे बराचसा ह्याच्यातला जो काकडीतला कडवटपणा आहे ना तो निघून गेला आहे। आणि त्यानंतर मी आता ह्याची ना सालं काढून घेते आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घेते। आणि कधी कधी ना तरीसुद्धा आपण ही काकडी आहे ना ती कापल्यानंतर थोडी टेस्ट करून बघायची, कारण काकडी ती काकडी आहे शेवटी थोडंफार तर कडू लागणारच। तर ह्या काकड्या आहेत मी सोलून घेतल्या, आता आपण खिचणीने खिचून घेऊया। अशा पद्धतीने मी दोन्ही काकड्या ह्या खिचून घेते। आता रायतं बनवण्यासाठी मी साहित्य तुम्हाला दाखवते। तर जेवढं आपण वाटीमध्ये दही लावलं होतं ते सगळं मी दही घेतलेलं आहे, 2 काकड्या आपण खिचून घेतलेल्या आहेत, त्यानंतर 1 वाटी कोथिंबीर घेतली आहे, चवीनुसार मीठ आणि 1 मिरची घेतली आहे बारीक कापून घेतली आहे। ही ऑप्शन आहे, तुम्हाला थोडी घ्यायची असेल मिरची म्हणजे छोटी 1 तुकडा घ्यायचा असेल तरी तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर 7 ते 8 कढीपत्ता। आता हे जे दही लावलं होतं ना ते मी एका बाउलमध्ये काढलेलं आहे। सर्व दही आहे ना हे मी फेटून घेते। आपल्याला व्यवस्थित असं हे दही फेटून घ्यायचं आहे। दही मस्त मी फेटून घेतलेलं आहे। हे बघा असं एवढं बारीक झालं पाहिजे। ह्यामध्ये आपण आता काकडी खिचली होती ती घालते, त्यानंतर कोथिंबीर थोडी जास्तच घालायची, चवीनुसार मीठ, मिरची, त्यानंतर अर्धा चमचा साखर। हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घ्यायचं आहे। गरमीच्या सीझनला ना आपण भातासोबतही अशा पद्धतीने रायता केला ना का खूप सुंदर लागते आणि 2 घास आपल्याला अधिकच जातात आणि थोडं जास्त सुद्धा जेवण जातं। आता हे सर्व साहित्य मी घातल्यानंतर अशा पद्धतीने मिक्स करून घेते। उन्हाळ्यामध्ये ना दही आणि काकडी ही शरीरासाठी खूप चांगली असते, त्याच्यासाठी हे रायतं मी आज खास बनवलेलं आहे। आता हे सर्व मी मिक्स केलं आहे। हे बघा हे अशा पद्धतीने पाणी सुटलं पाहिजे आणि तिथपर्यंत हे मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता ह्यावर आपण फोडणी द्यायची आहे। फोडणी देण्यासाठी मी 1 छोटा पळी तेल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा राई घालते फोडणीसाठी। त्यानंतर फोडणी आपली अशी तडतडली पाहिजे, राई सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये घालायचं आपल्याला कढीपत्ता।
आता ही फोडणी रेडी झाल्यानंतर आपण हे रायत्यावर घालूया। रायत्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हटलं तर ही फोडणी महत्त्वाची आहे आणि आपण मिक्स करून घेऊया। सुंदर असा खमंग एक प्रकारे फोडणीचा येतोय आणि रायता आपलं रेडी झालंय। एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज काकडीचं रायता दाखवलंय। खूप टेस्टी लागतं, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साध्या आणि सोप्या पद्धतीने दही कसं लावायचं, त्यानंतर काकडीचं रायतं कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने। तर माझा व्हिडिओ तुम्हाला जर का आवडत असेल तर भरपूर शेअर करा आणि आजच्या जे आपण दही बनवलं त्याच्यानंतर काकडीचं रायतं बनवलं तर तुम्हाला ते कसं वाटलं त्याचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा, बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि लाईक देखील करायला विसरू नका। अशाच भेटूया एक छानशा व्हिडिओला, तोपर्यंत बाय बाय। स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा।